यवतमाल, वर्धा और चंद्रपुर जिलों में लागू होने वाली दिंडोरा परियोजना का किसानों द्वारा विरोध किया जा रहा है। प्रभावित किसानों ने मुआवजे की मांग को लेकर मारेगांव में प्रदर्शन तेज कर दिया। यवतमाल, वर्धा और चंद्रपुर जिलों में लागू की जा रही दिंडोरा परियोजना को लेकर किसानों में गहरा असंतोष है। परियोजना के तहत इन तीनों जिलों से करीब 2173.81 हेक्टेयर भूमि हस्तांतरित की जा रही है, जिससे अनुमानित 10 से 15,000 किसान प्रभावित होंगे। किसानों का कहना है कि जब तक उन्हें 240 करोड़ रुपए का मुआवजा पैकेज नहीं दिया जाता, तब तक वे परियोजना को लागू नहीं होने देंगे। मारेगांव तालुका के 3 गांवों के किसानों ने इस परियोजना के खिलाफ विरोध प्रदर्शन तेज कर दिया। उन्होंने तीनों जिलों की सीमा पर स्थित मारेगांव में अपना डेरा डाल दिया है और आंदोलन जारी रखने का संकल्प लिया है। 17 पासून सातत्याने दिंडोरा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या माध्यमातून सर्व प्रकल्पग्रस्त एकत्र येऊन या लढ्यामध्ये सहभागी झालेले आहे। सातत्याने शासन आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ हे सातत्याने प्रकल्पग्रस्तांची अडवणूक करत आहे। आज त्यांनी याची एक हे गाठलेली आहे की त्यांनी ठेकेदारांच्या JCPs सुद्धा या ठिकाणी आडव्या केलेल्या आहे। पोलीस प्रशासनाचे बॅरिकेड न वापरता त्यांनी ठेकेदाराला या विषयाचं कुठलंही गांभीर्य आहे किंवा नाही हे आम्हाला माहीत नाही, परंतु ठेकेदारांनी प्रशासनाकडे विनंती करायला पाहिजे, परंतु त्यांनी स्वतः या आंदोलनामध्ये अडवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे। हे अतिशय खेदजनक बाब आहे आणि प्रशासनाने ते स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे। उलट त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे, कारण प्रशासकीय यंत्रणेमध्ये हा ठेकेदार येत नाही आणि या ठेकेदारांनी आज स्वतःची JCP आडवी लावून मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे अतिशय खेदजनक बाब आहे आणि कल्याणकारी राज्यामध्ये अशा घटना जर घडत गेल्या तर संविधानाने दिलेल्या अधिकारावर एक गंडांतर आणण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून आणि संबंधित ठेकेदाराकडून आज झालेला दिसतो आहे।